पु ल देशपांडे अपूर्वाई पान क्रमांक 200. नव्या वर्षाचा प्रारंभ मात्र लखवणानी झाला होता. क्रेफेल्डहून पॅरिसला येताना आम्ही अर्धा युरोप ओलांडला. सगळीकडे छान सूर्यप्रकाश होता. आदल्या रात्रीच्या जागरणानं आमचे डोळे मात्र पेंगलेले होते. रात्री आमची गाडी पुन्हा पॅरिस शहरामध्ये पोचली आणि यापुढे 2 महिने हे अनोळखी पॅरिस आपलं स्वागत कसं काय करतं याच्या चिंतेत आम्ही आमच्या हॉटेल द ला गार मधल्या खोलीमध्ये शिरलो. आमच्या सुदैवानं इथली लँडलेडी आणि दिवसभर ओठात सिगरेटचं पेटतं थोटूक नाचवणारा तिचा नवरा हे भलतेच प्रेमळ निघाले. फ्रेंच भाषेची तुलना करायची झाली तर ती शॅम्पेनचीच करावी लागेल. ही भाषा बाटलीतून ग्लासात ओतल्या जाणाऱ्या शॅम्पेनसारखी खळखळते, फसफसते, जिभेच्या शेंड्याशी सारखा लढिवाळपणा करीत असते. मात्र ही केवळ जिभेनी बोलायची भाषा नाही, ती डोळ्यांनी, भिवयांनी, मानेनी आणि हातापायांनी बोलायची भाषा आहे. फ्रेंच मेर्सी या शब्दाचा पॅरिसमधल्या रमणींच्या तोंडांचा उच्चार ऐकताना केवळ पॅरिसलाच जावं लागतं. आभार प्रदर्शनाचा हा शब्द पॅरिसमध्ये सीन नदीच्या लहरी इतक्या वेळा उच्चारला जात असेल, पण त्या शब्दाचा ताजेपणा हा सदाफुलीसारखा आहे. इंग्रजांचं थँक्यू त्या मनानं भलतंच थंड वाटायला लागतं. बाकी बॉन्ज्यू, सिल्व्ह प्ले, पार्दॉन, आरवा मॉसे मदाम यासारखे शब्द लिहायला देवनागरी लिपीच काय पण कोणतीही लिपी असमर्थ आहे. इंग्लिश पार्डनच्या जातीचा हा फ्रेंच पार्दॉन आहे खरा, पण त्यातला र हा र पेक्षा जरा खच्या जवळ जातो. पाक दॉ यासारखा उच्चार होतो. त्यात पुन्हा ती मानेची हालचाल, विशिष्ट स्मित, ते हात हवेत फेकणं आणि खांदे उडवणं. त्यामुळे फ्रेंच भाषा शिकणं हे तर मला भरतनाट्यम शिकण्या इतकं अवघड वाटलं. आणि फ्रेंच भाषा आल्याखेरीज पॅरिसमध्ये राहायचं म्हणजे चोंदल्या नाकानं सुगंध्याच्या दुकानात जाऊन बसण्यापैकी हा प्रकार होता. पॅरिसमध्ये सगळ्यात पाहण्यासारखं काय असेल तर ही फ्रेंच भाषा. फ्रेंच मनुष्य होय म्हणाला उई म्हणतो. नकळत सुई टोचल्यावर जसं आपण एकदम उई म्हणू तसं. पण त्याचं ते एकदा हो किंवा उई म्हणून समाधान होत नाही. किमान पक्षी 10 वेळा उई 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 करावं लागतं, तेव्हा एकदा त्याचा होय होतो. आणि 15 वेळा नुनू नुनू नु केल्याशिवाय नाही काही होत नाही. ही फ्रेंच माणसं बोलताना इतके हातवारे का करतात कोणास ठाऊक. आपल्याकडे गोव्याच्या कोकणीत हा आविर्भाव आहे. किती सांगू तुका साहेबा, हुमण म्हणाळ, असे सुरबूज जाल्ले मन सांगू, अशी सुरुवात करून जेव्हा जातिवंत गोमांतकीय माशाच्या दाट कालवणाचं वर्णन सुरू करतो तेव्हा त्याच्या त्या कोकणीला फ्रेंच भाषेचा स्वाद येतो. त्याचेही हात, भिवया, नाक, डोळे तसेच उडतात आणि ही फ्रेंच माणसं खूप बोलतात. ही भाषाच अशी आहे. ही माणसं आधीच भोगवादी शब्द देखील असे भोगून घेतात. इतक्या चवीनं बोलणारी माणसं मला आपल्या देशात फक्त गोव्यात आढळली. आपल्याकडे एखादी भाषा तोंडात चणे उडवल्यासारखी बोलली जाते तर एखाद्या भाषेचं जिभेत टाईपरायटरची शाईची पट्टी ठेवून खट्ट खडखट्ट केल्यासारखीची पद्धत. एखाद्या भाषेचा चंचीतून सुपारीची खांड, चुना, तंबाखू शोधून शोधून हातात द्यावं तसा वाक्य पुरी करायचा नवाबी ढंग. एखादी भाषा रुजाम्यावरून चाळ बांधलेली पावलं टाकीत येते, पण फ्रेंच भाषेसारखी शब्दांची कारंजी उडवणारी भाषा नाही. इटालियन भाषा गोड आहे खरी, अगदी जलरंगाच्या भांड्यांसारखी वाजते. त्या भाषेला नुसताच नाद आहे. फ्रेंच भाषेला असलेली कथ्थकच्या बोलासारखी नर्तन करीत यायची शक्ती नाही. 2 महिने पॅरिसमध्ये राहिलो, पण या भाषेनं ओळखीचं स्मित देखील केलं नाही. ठेंगू माणसानं उड्या मारीत खांदीवरचं धोतर ओढावं तसे माझे फ्रेंच शब्द आत्मसात करायचे प्रयत्न चाललेले होते, पण या भाषेतल्या काही शब्दांच्या स्फोटक सामर्थ्यापुढे नमून फॉर्मिदाबलं म्हणून हात उडवण्यापलीकडे काही केल्याचं मला आठवत नाही. या भाषेतले काही शब्द खरोखरीच थक्क करतात. वाला हे उद्गारवाचक अशापैकी एक आहे. हा वाला म्हणजे वाह, छान, ऐक बरं का, अरेच्या, काय म्हणता, चायला, शाबास, चला सुटलो, अशी असंख्य रूपं धारण करून येतो. फ्रेंच दुकानात 2 आण्यांची वस्तू खरेदी करायला वर आणखी 25 शब्द खर्चावे लागतात. आधी बॉन्जू मसिये मदाम, मग आम्ही बॉन्जू मदाम करायचं, मग 8-10 सिल्व्ह प्ले, मग 10-12 उई उई उई, मग मेर्सी मसिये मदाम, मग पुन्हा ती वस्तू त्रेम्बॉ असल्याची पावती, मग दुकानदारीण बाईने पुन्हा मेर्सी, मग क्वात्र व्हा साईक वगैरे पैशाचा हिशोब, मग पुन्हा एकदा आरवा मदाम, आरवा मसिये, आरवा मदाम. हे सारं फ्रेंच सुक्त म्हटल्याखेरीज गतीच नाही. अर्थात आमचं फ्रेंच अगदी बाळबोध होतं. वस्तूवर बोट ठेवायचं, पंजानं किती पैसे अशी खूण करायची. एखाद्या वेळी दुकानात हवी ती वस्तू दिसत नसे. एकदा मला दुधाची बाटली हवी होती. मी घरून दुधाला फ्रेंचमध्ये काय म्हणतात हे ऐकत घोकीत गेलो होतो आणि दुकानात शिरताच त्या फ्रेंच पोरींच्या बॉन्जू मसियेच्या स्वागतानं साखरेसारखा विरघळलो. दुधाला काय म्हणतात
शेवटी एका कागदावर माझ्या ड्रॉइंग मास्तरांचं स्मरण करून गाय काढली. माझं आणि ड्रॉइंगचं लहानपणापासून वैर. बोडस मास्तर नेहमी म्हणायचे, पुरुषा एक रेख सरळ ओढशील तर काय मरशील. त्यांची कृतज्ञतापूर्वक आठवण झाली. गाय काढली कसली, साक्षात गोहत्याच होती ती. त्या पोरीच्या डोक्यात काही प्रकाश पडेना. बरं, हल्ली विजेच्या यंत्रानं गाईचं दूध काढतात हे वाचलेलं, त्यामुळे दूध काढायची ॲक्शन देखील निरुपयोगी. शेवटी त्या गाईच्या आचळातून नळी काढून एका बाटलीच्या चित्रात बुडवली आणि बाटली भोवती वर्तुळ काढलं आणि ओले ओले किंवा असंच काहीतरी ओरडत त्या पोरीनं दुधाची बाटली पुढे केली. त्या थंडीतही मी घाम टिपला. ते चित्र पुढे मागे पॅरिसच्या लुव्र मध्ये लागायचा संभव आहे, कारण ती गोमाता त्या पोरीकडेच ठेवून मी दुकानातून पळालो. पुन्हा केव्हाही त्या दुकानात गेलो की ती तरुणी असंच काहीतरी छद्मीपणानं हसायची की मी तिची जिरवण्यासाठी म्हणून 5-6 फ्रेंच वाक्य मराठीतून लिहून घेऊन तिला धडाधड म्हणून दाखवली. पण माझं ते अस्खलित फ्रेंच तिला कळलेलं नसावं. तिनं प्रत्युत्तर म्हणून एक दुधाची बाटली, एक तांदळाची पिशवी आणि एक बूट पॉलिशची डबी माझ्यापुढे ठेवून हेच का तुला हवं आहे असं खुणेनं विचारलं. माझी सारी तपस्या फुकट गेली. माझ्या त्या फ्रेंच वाक्यांचा अर्थ मी तुला 15 दिवसात खडाखड फ्रेंच बोलून दाखवतो की नाही असा होता. पहिले 8 दिवस अगदी खडतर गेले. एकतर पाट्या वाचता येतात असं वाटायचं, पण त्यांचा उच्चार भलताच असायचा. उद्या मराठीत आपण गोडबोले असं लिहून त्याचा उच्चार मात्र अल्बुकर्क असा करायचा ठरवलं तर जो घोटाळा होईल तीच गत. रोमन लिपी तीच, पण उच्चार भलतीकडेच. युनेस्कोत माझ्या तैनातीला मादाम वेबर नावाची एक फ्रेंच बाई होती. तिच्याबरोबर मी फ्रेंच टेलिव्हिजन आणि रेडिओ यातल्या निरनिराळ्या विभागांमध्ये जात असे. वेबर बाई उंचीला 4.5 फूट उंच, जुन्या वळणाच्या आणि इंग्रजी उत्तम बोलणाऱ्या, परंतु आयुष्याची 50शी उलटली तरी इंग्लिश खाडी ओलांडून पलीकडे न गेलेल्या. फ्रेंच टेलिव्हिजननं आशियाई पाहुण्यांच्या मदतीला एक ऑफिस ठेवलं आहे, त्यात त्या वरच्या अधिकाराच्या जागेवर होत्या. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतीय तत्त्वज्ञानाविषयी माझ्याहूनही त्यांना जरा कणभर अधिक माहिती होती. गीतेचं भाषांतर वाचलेल्या. तुमच्या देशात कशाला उगीचे टेलिव्हिजन नेता म्हणून एके दिवशी तिने कळवळ्यांनी मला विचारलं. अजूनही हिंदुस्थानात ऋषीमुनी वावरतायत अशी तिची समजूत होती. पौरात्य संस्कृतीविषयी त्या नवरा बायकोला विलक्षण ओढ होती. प्रोफेसर वेबर अरेबिक चांगल्यापैकी जाणतात. मादाम वेबर मला पत्ता सांगायचे इंग्रजीत, पण पॅरिसमधल्या ठिकाणांचे उच्चार असायचे फ्रेंच. शांझलिजे हा शब्द जसा लिहिला जातो तसा वाचला तर कुणालाही कळणार नाही. मॉन्ट पार्नसे अशा रीतीनं लिहिलेल्या शब्दाचा उच्चार मोपरनास होतो हे आम्हाला कसं कळावं. सीते युनिव्हर्सिटे मधल्या शेवटच्या सीतेपुढे AIRE हे शेपूट काय मारुतीचं म्हणून आणून सोडलं होतं असं आम्ही समजायचं. या फ्रेंच भाषेचा तर मी असा धसका घेतला की रस्त्यात महत्त्वाची वाक्य पुटपुटण्याच्या नादात पॅरिसच्या रस्त्यातून वाहणारे फ्रेंच यौवन पाहायला सवड होईना. असाच आणखी काही दिवस वावरला असतो तर पॅरिसमधल्या त्या प्रसिद्ध कुबड्याप्रमाणे पॅरिसमधला मुका म्हणून माझी ख्याती झाली असती. शेवटी मनाचा निश्चय निधडा केला आणि ठरवलं की जोरात इंग्रजी धडकवायचं. फ्रेंच लोकांना इंग्रजी कळून देखील न कळल्यासारखं दाखवतात असा मला शोध लागला आणि त्यानंतर दुकानात धडाक्यानं इंग्रजी बोलायला सुरुवात केली. मग दुकानदारीणबाई शेपटीवर पाय दिलेल्या मांजरीसारखी इकडून तिकडे धावायची आणि आजूबाजूच्या दुकानातून इंग्रजी जाणणाऱ्याला घेऊन यायची. अर्थात हा प्रयोग सर्वत्र यशस्वी होत नसे. काही ठिकाणी 10-12 फ्रेंच माणसं जमत आणि माझ्या इंग्रजीचा आपापसात अर्थ लावायचा प्रयत्न करीत. विशेषतः 1-2दा मी रस्ता चुकलो तेव्हाचा अनुभव आहे. मी एका दुकानात जाऊन इंग्रजीत पत्ता विचारू लागलो. 2 मिनिटात माझ्या भोवती मला पत्ता समजावून सांगणाऱ्यांची दाटी जमली. त्यांचे आपापसात वाद सुरू झाले. तेवढ्यात एक इंग्रजी जाणणारा म्हातारा फ्रेंचमन आला आणि त्यांनी माझी सुटका केली. भाषा कळो वा ना कळो, हे पॅरिस हळूहळू अंगावर चढायला लागतं. सुरुवातीला नुसताच कोलाहल वाटतो, मग हळूहळू स्वर सापडायला लागतो. हे शहर, ही माणसं कशी उलगडल्यासारखी वाटायला लागतात. इथल्या जीवनाचा ठेका लक्षात यायला लागतो. समेच्या कालाच्या जागा सापडतात आणि मग भाषा हा मुद्दा मागे पडून जातो. इंग्रजाच्या मानानं फ्रेंचांचा घड्याळावर विश्वास अगदी कमी. वॉटरलूचा इतिहास त्याला साक्ष आहे. दिलेल्या वेळी हजर राहायची सवय इथे कामी येत नाही. 10 लोकांपैकी 8 लोक अपॉइंटमेंट चुकवायचे आणि अर्धा तास वाट पाहून झाल्यावर एकदम उगवायचे. मग क्षमा याचना काय, हात खेचणं काय, पाठीवर थापा मारणं काय, कशाला काही अर्थ नसायचा. फ्रेंच माणसानं स्वतःला कसल्याच पिंजऱ्यात अडकवून घेतलेलं नाही. त्याची बंडखोरी सर्वत्र आढळते. रस्त्यातल्या रहदारीच्या नियमांखेरीज पॅरिसमधली माणसं दुसरे कोणतेही नियम मानतात यावर मला विश्वास नाही. फ्रेंच माणूस अत्यंत वाह्यात कर्मणूक कमालीच्या गंभीरपणानं पाहतो आणि तत्त्वज्ञानासारख्या गंभीर विषयाचा फ्रेंच प्राध्यापक वर्गात झांबो खात जीवनातली गुह्य उकलून दाखवतो. ग्रासे नावाच्या जीवशास्त्राच्या विख्यात प्राध्यापकाच्या प्रयोगशाळेत मी गेलो होतो. लालू नावाचा एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. त्याचे
टेलिव्हिजनवरील शास्त्रीय विषयांवरचे चित्रपट फार प्रसिद्ध आहेत. मी त्याच्या टोळीबरोबर काही माहितीपटांचा अभ्यास करत होतो. ग्रासेच्या प्रयोगशाळेत मला सकाळी 9 वाजता पोचायचं होतं. मी वेळेवर जाऊन पोचलो. 10:10:30 पर्यंत लालू आणि त्यांचे कॅमेरामन आले. कॅमेऱ्याचे शॉट्स वगैरे ठरवले. ग्रासेची प्रयोगशाळा जीवशास्त्राच्या विश्वात मशहूर आहे. काही वेळानं वृद्ध ग्रासे आले. छोटासा माणूस, लुकलुकणारे डोळे आणि त्यात विलक्षण मिश्किल झाक. ते आपला विषय समजावून सांगणार होते. त्यांच्या मागे त्यांच्या एका विद्यार्थ्याला सूक्ष्मदर्शक यंत्रातून काहीतरी पाहत आम्ही उभं केलं होतं. ह्याला इथे कशाला उभा केला आहे? ग्रासेने विचारलं. प्रयोगशाळेच्या वातावरणासाठी. छे छे छे, मग ह्याला कशाला? जरा थांबा. त्यांनी आपल्या एका विद्यार्थ्याला जवळ बोलवलं आणि त्याच्या कानात काहीतरी सांगितलं. तो विद्यार्थी हसायला लागला. त्याच्या डोक्यावर चापटी मारून ग्रासेनी त्याला लवकर पळ म्हणून इशारा केला. लालू आणि आम्ही वाट पाहत राहिलो. थोड्याच वेळात तो विद्यार्थी एका सुंदर 6 ध्यायिनीला घेऊन आला. ही राहू दे इथे उभी. त्या मुलाला तिथून हुसकावीत ग्रासे म्हणाले आणि हळूच डोळे मिचकावीत तिला त्यांनी सांगितलं की मी जे काही सांगीन त्याला तू मान डोलव, कारण लोक वार्धक्याचं म्हणणं ऐकत नाहीत, सौंदर्याचं लगेच ऐकतात. आणि दुसऱ्या क्षणात अत्यंत गंभीरपणानं त्यांनी कॅमेरापुढे आपला विषय समजावून द्यायला सुरुवात केली. पुष्कळ वेळा वाटतं की या फ्रेंचांच्या बाबतीत जीवन त्यांना कळले हो असं म्हणावं. एका पॅरिस शहरात हे जीवन त्यांना किती तऱ्हेनी त्यांनी फुलवलेलं आहे. पॅरिस म्हणजे केवळ त्या रम्य रात्री नव्हे, केवळ ती निशा मंडळी नव्हेत. इथे लोकशाहीचं पहिलं उषःसूक्त गायलं गेलं. इथे एका झोलासारख्या साहित्यिकानं आपली लेखणी अन्यायाविरुद्ध तलवारीसारखी उगारली. इथे सॉर्बॉ विद्यापीठात उन्मत्त यौवन ग्रंथसंग्रहालयात नतमस्तक होऊन तासच्या तास समाधिस्थ झालेलं दिसतं. आणि इथेच प्रुस्तसारख्या लेखकानं जीवनातला क्षणक्षण पिंजण्याचा विराट प्रयत्न केला. आजही सारा बर्नहार्ड थिएटरात मोलियर लोकांना हसवतो आहे. या शहराच्या अंतःकरणात दडलेल्या सीन नदीनं जे पाहिलं ते जगातल्या फार थोड्या नद्यांना पाहता आलं असेल. पॅरिसची अनेक स्वरूपं आहेत. टुरिस्टांचं पॅरिस आहे, फ्रेंचांचं पॅरिस वेगळं आहे. वेबरबाई मला वारंवार समजावून सांगायची, पॅरिस म्हणजे फ्रान्स नव्हे. हे तलम पातळ झिजिरीत नखलेल पॅरिस म्हणजे पॅरिस नव्हे. प्रोफेसर ग्रासेच्या बोटावर पाणी पडलेलं आपल्या नव्या हातरुमालानं चटकन वाकून पुसून काढणारा विद्यार्थी पॅरिसमध्ये आढळतो. फुटपाथवर आलेल्या काफेमध्ये टेबलावर काल्वाडोस किंवा साध्या बियरचा प्याला घेऊन वाहत्या जीवनाकडे तासनतास शांतपणे पाहणारा फ्रेंचमन अन्यत्र आढळत नाही. पॅरिस रात्री फुलतं हे खरं, पण मुलं रूजच्या पिगालच्या वेश्यापुरीतल्या निशागारात सारं जीवन घालवून चित्रकलेला अमोल नजराणा अर्पण करणारा बुटका तुलूस लोत्रेक हाही पॅरिसचाच जन्माला घालू जाणारा मार्ग आहे. मोमार्कच्या टेकडीवर ठेचेला चित्रकार आपले फलक घेऊन बसलेले आहेत आणि सीन नदीच्या पाण्यात तासनतास गळ टाकून मत्स्यमुनी तपाचरण करीत आहेत. या नदीच्या काठी असलेली चिमुकली पुस्तकांची दुकानं हे एक पॅरिसचं पुरातन वैशिष्ट्य आहे. इथले बाजार आपल्या मासळी बाजाराशी स्पर्धा करणारा गोंगाट दाखवतात आणि इथली प्रदर्शनं माणसाला मौन धारण करायला शिकवतात. ही पॅरिसची विविधता पाहायला मनाची उंची खूप वर न्यायला हवी आणि म्हणूनच केवळ कागदावर गणित मांडून फक्त पोलादाच्या सांगाड्यावर उभारलेला आयफेल टॉवर पाहिला की मला वाटे या पठ्ठ्याला जर वाचा फुटली तर तोच एकटा ह्या यक्षनगरीचा अर्थ सांगू शकेल. पॅरिसमधील युनेस्कोची प्रचंड इमारत मी प्रथम पाहिली तेव्हा वाटलं की ही अजून पुरी व्हायची आहे. एखादं सिमेंट कॉन्क्रीटचं जंगीच्या जंगी तिपाई प्लॅन्चेट असावं किंवा चांभाराच्या पुढे बुटाचे तळवे ठोकायचं लोखंडी तिकाटणं असावं, अशा स्वरूपाच्या या इमारतीचा आकार आहे. पुढल्या पटांगणात आर्थर मूरने केलेला एक अगम्य पुतळा आहे. भरीव जागा पोकळीनं भरून काढण्याचं हे नवं शिल्पतंत्र माझ्या डोक्यातल्या पोकळीत शिरत नाही. तीच गत भिंतीवरच्या पिकासोची. एका खडबडीत दगडी भिंतीवर निरनिराळ्या रंगाची आणि आकृत्यांची आपापसात दंगामस्ती चाललेली आहे. मी चांगला 5 मिनिटं त्या भित्तीचित्रापुढे उभा राहून तो गोंधळ समजावून घ्यायचा प्रयत्न केला आणि शेवटी हे कार्य नव्हे तुझं जोगे असं माझ्या मनाला सांगून तिथून निघालो. बाकी ही युनेस्कोची इमारत म्हणजे नाना देशातील नाना लोकांचं एक प्रदर्शन आहे. कोकणी उपमा द्यायची म्हणजे इथे काळ्या गोऱ्या लाल पिवळ्या माणसांचं एक चालतं बोलतं खतखतं शिजत आहे. कोकणी खतखत्यात ज्याप्रमाणे भोपळा, वांगी, कणसं, मुळा, ऊस, चवळी, बटाटे, वाली सगळ्या भाज्या एकत्र शिजतात, त्याप्रमाणे एकाच लिफ्टमधून जपानी, अमेरिकन, इजिप्शियन, फ्रेंच, इंडोनेशियन, आफ्रिकन, हिंदी असे प्रचंड विसंवादी थवे वर खाली जात येत असतात. मला का कोण जाणे ही इमारत फारशी आवडली नाही. एक तर सिमेंट कॉन्क्रीटचं ते प्रचंड खांब गिलावा वगैरे केल्याशिवाय तसेच सोडलेले आहेत. त्यांच्या नॅचरल ग्रेन्सचं सौंदर्य त्यातून दिसतं असं म्हणतात. माझ्या अज्ञ डोळ्यांना ते काही दिसेना. लाकडाचे नॅचरल ग्रेन्स छान दिसतात, पण सिमेंट कॉन्क्रीटचे नॅचरल ग्रेन्स काही तसे वाटले नाहीत. पण हा दोष सर्वस्वी माझाच. मला या नव्या शिल्पातलं चित्रकलेतलं काही म्हटल्या काही कळत नाही. मी पॅरिसमध्ये अनेक प्रदर्शनं पाहिली. त्यात एक मॉडर्न आर्टचंही प्रदर्शन पाय दुखेपर्यंत पाहिलं. प्रत्येक चित्रापुढे उभे राहून तोंडात मारल्यासारखा चेहरा करून पुढे सरकत होतो.
2-3 तास प्रदर्शनात हिंडल्यानंतर आरशापुढे राहून माझे नाक, कान, डोळे जागच्या जागीच आहेत ना याची खात्री करून घेतली. कारण नवकलेतले काही पुतळे पाहताना अवयवांचा चमत्कारिक थारेपालट केलेलाही मी पाहिलेला होता. कुठे कपाळातच डोळा, एका शिल्पकारानं एका अश्मसुंदरीला एकच वक्ष ठेवला होता. त्यातनं काय त्याच्याला सुचवायचं होतं कुणास ठाऊक, की ही या विधात्याच्या उधळपट्टीवर टीका होती. बाकी पॅरिस शहरातली नुसती प्रदर्शनच पाहायची म्हटली तरी एक जन्म पुरायचा नाही. केवळ चित्रकला, मूर्तिकला ही प्रदर्शनच नव्हे तर नाविकशास्त्रापासून ते केशभूषा आणि वेशभूषा प्रदर्शनापर्यंत शेकडो प्रदर्शनं, अजबखाने आणि संग्रहालये यांनी हे शहर गजबजलेलं आहे. पॅरिसचे 2 मूड्स आहेत, एक दिवसाचं पॅरिस आणि दुसरं रात्रीचं. रात्रीचं पॅरिस आधी पाहिलं तर दिवसाचं पॅरिस ह्याच लोकांनी का निर्माण केलं अशी शंका येते. रात्रीच्या वेळी चालणाऱ्या पॅरिसच्या अतर्क्य कामलीला पाहून आपल्यासारख्या भारतीयांच्या शेंडीला झिंझण्या येतात तर दिवसा या लोकांनी केलेल्या प्रचंड ज्ञानोपासनेची, परिश्रमाची आणि चिकाटीची उदाहरणं पाहून आपल्या पगडीचा जर किती खोटा आहे याची साक्ष पडते. इथली विद्वत्ता देखील शॅम्पेनसारखी लकलक लकलक करीत खळाळते. एका परिषदेत ग्रामीण जनतेसाठी टेलिव्हिजनने केलेल्या कार्याविषयी एका फ्रेंच निर्मात्याचं भाषण ऐकायचा मला योग आला. 1 तासभर तो फ्रेंचमध्ये बोलत होता. फळ्यावर गमती गमतीची चित्र काढून त्यांनी आपला विषय समजावून सांगितला. क्षणात गंभीर, क्षणात अवखळ, क्षणात आवेश तर दुसऱ्या क्षणी विलक्षण नम्रता, अशा थाटात त्या फ्रेंच पंडितानं आपला विषय इतका सुंदर रीतीने मांडला की तासाभराचं भाषण ऐकण्याचा, विशेषतः कानाला हेडफोन लावून दुभाषामार्फत ऐकायचा क्षीण अजिबात जाणवला नाही. ह्याच परिषदेत एका फ्रेंच विदुषीनेही भाषण केलं. तिनं तर साऱ्या परिषदेला थक्क केलं. तिथे साऱ्या युरोपीय देशातले प्रतिनिधी होते. तिचं भाषण संपल्यावर फ्रेंच प्रतिनिधींनी चक्क त्रेवा त्रेवा असं करीत त्या रमणीच्या गालाचं चुंबन घेतलं आणि मी मनात पुन्हा एकदा रामरक्षा म्हटली. उद्या आमच्या साहित्य संमेलनात मराठी व्याकरणातील ल्यबंत आणि तुबंत विचार यासारख्या एखाद्या परिसंवादात जर का काही असं घडलं असतं तर अब्रह्मण्यम. सीन नदीचं पाणी जिथे असं चढतं तिथे अन्य पेयांबद्दल काय सांगावं. पॅरिसमध्ये गेलेल्या माणसाला आयफेल टॉवर पाहायला मुद्दाम जावं लागत नाही. पुण्यातल्या पर्वतीसारखा हा सगळीकडूनच दिसतो, पण जवळ गेल्यावर मात्र आपली टोपी पडते हे खरं. हा प्रकारच अजब आहे. विजेरी पाळण्यातून वर जाताना त्याच्या पोलादी सांगाड्याची कल्पना येते आणि वर गेल्यावर सभोवतालचं पारी पाहून दृष्टीचं साफल्य होतं. बाकी अशा भव्य वास्तुशिल्पाचा शिल्पकाराच्या मनोभूमीवर जो पहिला साक्षात्कार होतो त्या क्षणाचा मला हेवा वाटतो. दक्षिणेतल्या विशाल उत्तुंग देवालयांच्या निर्मितीचा पहिला साक्षात्कार, वेरूळच्या काळ्या कभिन्न पत्थरात चमकून गेलेलं शिल्प, भव्य जुम्मा मशीद, ताजमहाल या साऱ्यांचं त्या त्या श्रेष्ठ कलाकारांच्या मनपटलांवर उमटलेलं पहिलं दिव्यचित्र हेच खरं महत्त्वाचं. हा आयफेल टॉवर तर गणिताच्या आकडेमोडीतून उभा राहिला. मी प्रथम टॉवर पाहिला तो सरत्या संधिप्रकाशात. दिवसा त्याचं शरीर नजरेत भरतं पण मन उघडं होत नाही. आयफेल टॉवरचं ते त्या धुसर अशा संध्यासमयीचं दर्शन अंतःकरणाला स्पर्श करून जातं. असल्या वस्तूंची हिस्ट्री दिवसा समजून घ्यावी आणि मिस्ट्री सूर्यास्तानंतर ओळखावी. युद्धातल्या विजेत्यांनी अनेक स्तंभ उभे केले, पण आयफेल टॉवर हा गणिताने उभवलेला विजयस्तंभ आहे. बहुधा उंच असे स्तंभ आकाशात खुपसतात. आयफेल टॉवर गगनाशी हात मिळवणी करतो. त्याचे टोक आकाशाला टोचत नाही. त्या संध्याकाळी टॉवर खालच्या बागेत बसून निवांतपणानं त्या उत्तुंग आकाराशी एकाग्र होऊन ध्यानस्थ बसलेले फ्रेंच लोक मी पाहिले आणि पुन्हा एकदा ह्या फ्रेंच जीवनाच्या कोड्यानं मला बुचकळ्यात टाकलं. हे फ्रेंच लोक प्रत्येक गोष्ट अशी काही चवीनी पाहतात की त्यांच्या डोळ्यांचा हेवा वाटतो. शहर, त्यातले रहिवासी म्हणजे कोडच आहे. या पॅरिसनं क्षणोक्षणी मला दिग्मूढ केलं. इथे जीवनातल्या प्रत्येक व्यवहाराला कलेचा स्पर्श झाला आहे. पॅरिसच्या विद्यापीठाइतकी इथली काफी, विस्त्रो किंवा तर्रास यामधून जीवनातली गुह्यतम शास्त्र उलगडली जातात. हे काफे किंवा विस्त्रो किंवा फुटपाथवर आलेले तर्रास म्हणजे केवळ भूक भागवण्याची हॉटेलं नव्हेत. इथे पाककलेनं अनेक रूपं धारण केली आहेत. पॅरिस भयंकर महाग आहे हे खरं, पण सगळ्या तऱ्हेच्या खिशांची इथे सोय आहे. इथे काही दिवसांनी कळतं. मात्र हॉटेल लहान असो मोठं असो, या हॉटेलमध्ये एखादा वेटर आपल्या पुढ्यात आणायचा खाद्यपदार्थ आणून ठेवतो, तो देखील अशा थाटामध्ये की बशीतून जणू काय जडावाचे दागिनेच आणलेले आहेत. मासे खाण्यामध्ये माझा जन्म गेला, पण खाण्यापूर्वी मी या फ्रेंचांच्या दृष्टीनं मासा कधी पाहिला नाही. फ्रेंच माणूस पदार्थ आधी डोळ्यांनी खातो आणि मग जिभेनी. काही मोठ्या हॉटेलातून तर ट्राईट सारखे मासे आधी आपल्याला जिवंत आणून दाखवले जातात. मग आपल्या पसंतीला उतरल्यानंतर परमेश्वराचा तो प्रथम अवतार अन्नब्रह्म होऊन येतो आणि मग तो वेटर असा काही तलवारीच्या पात्यासारखा लपकत ती बशी आपल्यापुढे ठेवतो की निम्मी भूक तिथेच भागावी. तशात तुमच्याबरोबर तुमची ही असावी
लग्नाची की बिनलग्नाची हा बोरसट प्रश्न इथे संभवत नाही. मग तिच्या पुढे त्या माशाची बशी आणून तो प्रथम नुसतीच दाखवील. खमंग लोण्यात न्हालेला त्या बशीतला काळसर रंगाचा तो अख्खा मासा, त्यावर पिवळ्या लिंबाच्या चकत्या, चिरलेली हिरवीगार पार्सली, ही सारी सजावट पाहून ती प्रसन्न झालेली दिसली की तिनं मनात दिलेले धन्यवाद अत्यंत नम्रतेनं स्वीकारून ती बशी तो तिच्या पुढ्यातून उचलून शेजारच्या टेबलावर ठेवील. मग काटा आणि सुरी यांचा त्या बशीत चाललेला नाच आपण पाहतो ना पाहतो तोच क्षणार्धात त्या माशाच्या पोटातील काटा त्याने बाहेर काढलेला दिसेल, धुतल्यासारखा स्वच्छ आणि पुन्हा कुठेही न मोडता. इथे तुमचं आश्चर्य शिगेला पोहोचलेलं असेल आणि हीच्या पुढे पूर्ववत माशाची बशी ठेवून दुसऱ्या एखाद्या रिकाम्या बशीतून तो काटा घेऊन तो वेटर तसाच लपकत निघून जाईल. तिच्या पुढे ठेवलेला तो आता बिनकाट्याचा मासा आणि तुमच्या पुढ्यातला तो काट्यासकटचा मासा यात सकृत दर्शनी तरी काही फरक नाही हे लक्षात येताच आपण पूर्ण थिजून जातो, कारण काटा काढावा तर हा असा. दिग्मूढ होऊन पुढ्यातल्या बशांकडे आपण काही वेळ नुसतेच पाहत राहतो. विशेषतः केवळ कर्तव्यबुद्धीनं स्वागतापुरतं तोळाभर स्मित करणाऱ्या, प्रत्यक्ष खाद्यपदार्थांपेक्षा त्यांच्या उपकरणांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या, टेबल मॅनर्समध्ये तुमची जराशी चूक झाली तरी ती कटाक्षानं तुमच्या नजरेला आणून देणाऱ्या आणि जेवण संपताच तुम्ही कधी उठता याची वाट पाहणाऱ्या इंग्लिश वेटर्सच्या देशातून तुम्ही फ्रेंच वेटर्सच्या देशात आलात तर त्यांच्या तत्परतेनं वाकवाकून केलेल्या स्वागतानं अधिक स्वादिष्ट आणि सुंदर फ्रेंच जेवणाच्या दर्शनानं आणि त्याहून म्हणजे त्या वेटर्सच्या साऱ्या नृत्यमय हालचालींनी तुम्ही असे काही विरघळून जाता की मग जेवताना भूक नाहीशी होते आणि उरतो फक्त आस्वाद. फ्रेंच हॉटेल्समध्ये वेटर्स चालत नाहीत, तरंगतात, पण हे लपकणं पुरुष वेटर्सनाच जमतं. वेट्रेसेस मात्र नर्तन करीत वाढत नाहीत. फ्रेंच माणूस दुपारच्या जेवणाचा भोगता. रात्री त्याला जेवणात वेळ घालवायला वेळच नसतो. पंचेंद्रियांपैकी प्रत्येक इंद्रियाच्या समाधानानं त्याने सुमुहूर्त असे साधलेले आहेत. सकाळच्या वेळी तो बागेत नावाचा पाव खातो. सकाळी उठून खिडकीबाहेर पाहावं तर तमाम फ्रेंच रामभाऊ आणि जानकी काकू लांब दांडक्यासारखे बागेत आणि दुधाच्या बाटल्या खरीदून न्याहारीची तयारी करत असतात. हा बागेत म्हणजे पावातला बादशहा. मात्र हा बेकरीतून आणल्यापासून तासाभरात संपवावा लागतो. फ्रेंच लोक दुसरा कुठलाही पाव पसंत करीत नाहीत. जर्मनीत काळा पाव खातात. मला वाटलं ते लोक त्याला ब्रूड किंवा ब्रूट असं काहीतरी म्हणत असावेत. त्या पावाला ब्रूट हेच नाव खरं योग्य आहे. बागेतनं ज्या देशात दिवसाचा प्रारंभ होतो त्या देशाच्या खाद्यभक्तीबद्दल काय लिहावं. नाश्ता एकदा आटोपला की कामाला सुरुवात. मग हे काम, सारी मेहनत दुपारच्या भोजनासाठी करायची. पॅरिसमध्ये लंचची सुट्टी 2-1 तास असते. फ्रेंच माणूस लंचच्या टेबलापुढे बघावा. लोक त्याच्या रतिरंगाचं खूप कौतुक करतात, पण जेवावं हे फ्रेंचांनी. श्वेत किंवा रक्त वारुणीची सुरई पुढ्यात घेऊन दुपारच्या जेवणाची नांदी सुरुवात होते. या जेवणात रोज रोज तेच ते ही भावना अजिबात नाही. पुढल्या व्हरुंज किंवा रक्त वारुणीचा पहिला घुटका घेऊन जेव्हा फ्रेंच माणूस त्या आस्वादाच्या आनंदात एकदा डोळे मिटतो तेव्हा मनातल्या मनात जणू काय अथातो अज्ञ जिज्ञासा असा संकल्प सोडतो. बाकी फ्रेंच हॉटेलातली खाद्यपदार्थांची यादी वाचण्यात भोजनाचा निम्मा आनंद आहे. या मनानं आमचा बटाटा वडा, कांदा भजी, सुकी भजी, मिसळ ही नामावली विलक्षण तेलकट. त्यातून खमण ढोकळा, उंधियो वगैरे राम भरोसे घराण्यातल्या मंडळींच्या नामोल लेखानं देखील पोट बिघडल्याचा भास होतो. कोंबडी या शब्दाचा उच्चारात खडबडाट आहे, पण पुले हे नाव धारण करून फ्रेंच कोंबडी येते. प्वासा किंवा मासा फार दूर नाहीत, पण सूपपेक्षा पोताज अधिक डौलदार वाटतं. त्याखेरीज ब्रुयाबूज किंवा बच्चा ई साकूच्या चालीवर जेव्हा मासाई मार्साय किंवा ट्राईटी वर्साय आपल्या विशेष मद्य वैभवासहित टेबलावर येतो त्यावेळी उदरभरण हे केवळ कोरडे यज्ञकर्म न राहता ते खऱ्या अर्थाने सोमयोग होतो. माशाची सुरी मटणाला वापरली की इंग्रजांच्या शिष्टाचाराचा खिमा होतो, पण फ्रेंच माणूस काट्या चमच्याला आणि सुरीला गौण मानतो. प्रभू रामचंद्र जसे एकवाणी तसा हा एकसुरी आहे. जेवताना तो सुऱ्या बदलत नाही, पदार्थ बदलतो. त्याच्या जोडीची दारू बदलतो. मार्सायचा मासा असला तर त्याला मार्सायच्याच दारूनं पोटात सद्गती लाभावी याची त्याला अधिक तळमळ आहे. टेबल क्लॉथऐवजी टेबलवर तो पांढरे कागद पसरतो. वेटर त्याच कागदावर शेवटी पेन्सिलीने हिशोब मांडतो. जुन्या संगीत नाटकातून जसे भाषणाच्या जोडीला गाणं येई तसं फ्रेंच जेवणात पदार्थाबरोबर वारुणी येते. इथे पाणी मागवलं की वेटर्स आणि आजूबाजूची मंडळी मिश्किल हसतात.
आमच्या रू ब्रोशांवरील एका हॉटेलमधील मालकाची मुलगी आम्ही तिथे जेवायला गेलो की खट्याळपणानं पाण्याचे ग्लास आमच्यापुढे ठेवून हर हर परमेश्वरा काय हा प्रसंग असा आविर्भाव करीन आम्ही दोन्ही हात अंगाबाहेर फेकीत असे. लंच हा इतका महत्त्वाचा असल्यामुळे लंच नंतर फ्रेंच माणसाला कामासाठी भेटलं की त्याच्या चित्तवृत्ती अधिक उल्लसित असायच्या. एकदा दुपारी 4च्या सुमाराला पोस्टात पत्र टाकायला गेलो होतो. हिंदुस्थानात पाठवायच्या कार्डाला आणखी किती तिकीटं लावायची हा प्रश्न त्या कार्डावर बोटांनी इथे इथे नाचरे मोरा करीत त्या कारकुनाला मी केला. त्यानं त्याच्याकडून खरेदी केलेल्या पोस्टकार्डाचं वजन केलं. पाकिटाचं वजन ठीक आहे, पण कार्डाचं वजन होताना पाहून त्याच्या शेजारची पोरगी देखील चकित झाली आणि तिनं त्याच्या डोक्यावर टपली मारून मला डोळा मारला. पॅरिसच्या साऱ्या मुक्कामात आमच्या वाट्याला आलेली तेवढी एकच ईषत प्रणयलीला ही इथे. एरवी सह्याद्रीच्या कडेकपारीतल्या या समर्थाची या सेवका वक्र अशा सेवकाकडे एकीनंही वक्रपणाने पाहिलं नाही. मदिरेचा आणि मदिराक्षींचा आदर अन्यत्र कुठेही इतका होत नसेल. लंडनला तमसातीरी प्रणयप्रसंग पाहून माझी नजर जराशी मेली होती, पण इथे तर सारे पॅरिस रंगी रंगे रंगलेलं. जळीस्थळी काष्टी पाषाणी आमूरच आमूर. प्रेमाला लामूर हा शब्द आहे. तो उच्चारताना डोळे मिटायचे असतात, हात सैल सोडायचे असतात. डोळे उघडे ठेवून लामूर म्हटलं तर कदाचित 70 वर्षाच्या नवऱ्यानं 65 वर्षाच्या बायकोवर 45 वर्ष संसार आणि 10 मुलं झाल्यानंतर केलेलं प्रेम असा शुष्क अर्थ होत असेल. हॉटेलात गेल्यावर आज काय पिणार हा पहिला प्रश्न आणि तुकडा पाणी हे त्याचं उत्तर नव्हे. पंखा पाणी पेपर और माचीस ही आपली फुकटी सुरुवात, फ्रेंचांची नव्हे. दुपारच्या जेवणानंतर हा फ्रेंच माणूस रंगायला लागतो आणि मग पॅरिसची संध्याकाळ उमलायला लागते. आपल्याकडे सकाळ उगवते तशी पॅरिसला संध्याकाळ उगवते. मग मोमार्कचा पायथा, पिगाल, शांझेलिजे वगैरे भागात यौवनाला आवाहन सुरू होतं. पेयागारं तुडंब भरतात, निशागारं फुलतात. म्युला रॉजची तांबडी पवनचक्की घुमायला लागते. अमेरिकन टुरिस्टांचे तांडे फोटो काढून काढून थकलेले असतात. ते ताजे तवाने होऊन पॅरिसच्या रम्य रात्रीचे भोग भोगायला जथ्या जथ्यांनी मोकाट सुटतात. नाईट क्लबच्या इथे शेकडो तऱ्हा. लिडोसारख्या प्रचंड नाईट क्लबपासून ते नुसते तंबू उभे करून त्यात नाचकाम करणाऱ्या पोरींचे उत्तान हावभाव दाखवणाऱ्या सस्ते में ऐश करणाऱ्या करमणुकीपर्यंत सगळ्यांची गिराईकी दाटू लागते. बाकी फॉलीज किंवा कसिनो किंवा लिडो यामध्ये नृत्य आणि इतर करमणुकीचे प्रकार पाहून नको नको मना गुंतू माया जळी म्हणण्याऐवजी ते जाल निर्माण करणाऱ्या विषयी आदर निर्माण होतो. नग्न नृत्य या शब्दांनी त्या नृत्याचं वर्णन करणं म्हणजे नग्न या शब्दाचा अपमान आहे. रंगभूमीवरची दृश्य पाहून प्रेक्षक थक्क होतात. खट्याळपणा खूप असतो, पण तो इतका चतुर असतो की कुठेही घृणेची भावना येत नाही. लिडोत एक कोंबडा कोंबडीचा फार्स पाहताना तर मी इतका हसलो की मला त्या फार्सच्या आठवणींनी आजही हसू येतं. 2 पुरुषांनी हा फार्स केला होता. तोंडानं केवळ शीळ वाजवल्यासारखे आवाज काढून त्या पठ्ठ्यांनी कोंबडा कोंबडींचा प्रणय, त्यांचे कलह, मत्सर, मनधरणी सारं काही दाखवलं. हा हसण्याचा भर ओसरेपर्यंत रंगभूमीवर क्षणभर अंधार झाला आणि दुसऱ्या क्षणातच चक्क प्रचंड काचेच्या मागे पोहण्याचा तलाव आला, धबधबे आले. 25-20 तरुण तरुणींनी या पाण्यात अवगाहन लीला दाखवल्या. शरीर सौंदर्याचं असले असामान्य नमुने पाहून अश्लील अश्लील म्हणणारा माणूस हा केवळ पशु असला पाहिजे. लहान सहान नाईट क्लबातून याहून खालच्या दर्जाचे खेळ चालतात, पण कुठेही गेलं तरी नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत विलक्षण जादू निर्माण करतात. प्रकाशयोजनेची जादू तर केवळ थक्क करते. फोलीज पाहताना रंगभूमीवर काळ्या संगमरवरात कोरलेल्या मूर्तीसारखा एक युवतींचा तांडा नाचत आला आणि पाहता पाहता प्रकाशाची अशी किमया झाली की साऱ्या तरुणी सोन्याच्या मुशीतून ओतल्यासारख्या दिसायला लागल्या. या मुलींच्या सौष्ठवात इंचाचा देखील फरक झाला तर सारं नृत्य बेलय वाटेल अशी त्यांची शरीर साधना असते. इथे रती हे सत्य आहे आणि उपरती मिथ्या आहे. अर्थात रात्रीच्या काळोख्या बाजूला कोणत्याही शहराप्रमाणे पॅरिस हे अपवाद नाही आणि ही बाजू कोणत्याही शहरातल्या तसल्या गलिच्छ कल्याण इतकीच इथेही भयाण आणि बकाल आहे. त्यातून ज्या गावात दूरदेशींच्या पाहुण्यांची दाटी अधिक तिथे तनुविक्रयाचा बाजारही मोठा. कैरोत हेच आहे. खुद्द लंडनही याला अपवाद नाही. पिगालच्या वस्तीत थंडीच्या कडाक्यात गल्लीबोळातून आडून लपून उभ्या असलेल्या चेहऱ्यांवर भडक रंगाचं रोगण लावलेल्या दडदडीत दिसणाऱ्या त्या वारयोषिता पाहून शिसारी येते. त्यांचं आवाहन भेसूर असतं, पण गया प्रयागच्या पंड्यांचं आणि अन्य क्षेत्रस्थ पुजारी बडव्यांचं आवाहनही तितकंच गलिच्छ. फार कशाला एकदा मुंबईच्या पोलीस कोर्टात माझ्या एका वकील मित्राला भेटायला गेलो होतो. त्यावेळी माझ्या अंगावर चाल करून आलेल्या बेकार वकिलांच्या झुंडी पाहून देखील मी असाच शहारलो होतो. वकील लोक अशिलाच्या बाहीला खेचून आपल्याकडे ओढीत असतील असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं.
या मोठमोठ्या नाईट क्लब्समधून पैसे मात्र पाण्यासारखे उधळावे लागतात. अर्थात केवळ करमणुकीसाठी किंवा शॅम्पेन पिण्यासाठी ते पैसे गेले तर दुःख नव्हतं, पण इथला टिप्सचा प्रकार फार भयंकर आहे. सार्वजनिक मूत्र विसर्जन केंद्रात बसलेल्या सेवकाला देखील कारण नसताना दरवेळी 100 फ्रँक्स टिकवावे लागतात. आम्ही एकदा 3-4 मित्र मिळून घाऊक रीतीनं अशा ठिकाणी शिरलो आणि सर्वांचे मिळून 100 फ्रँक्स टाकले, तर त्या बाईनं बाकीच्यांचे कोट ओढून सक्तीनं टीप द्यायला लावली. एरवी ओव्हरकोट ठेवायला टीप, हॅट ठेवायला टीप, थिएटरात आपली सीट दाखवणारीला टीप, टॅक्सी ड्रायव्हरला टीप, हॉटेलात तर बिलाबरोबर टीपचा हिशोबही येतो. मात्र हॉटेलात आपण मागितल्याखेरीज बिल मात्र येत नाही. लॉदिसिया सिल्वू प्ले असं म्हटल्यावर थाळीवर बिल नाचवीत वेटर येणार. मग त्याला विचारायचे, तू काम प्री? त्यानं उई 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 केलं की त्यात टीप देखील मोजली आहे हे ओळखायचं आणि वट्ट रक्कम वाचायची नी टिकवायची. पॅरिसमध्ये भाषेच्या अडचणीमुळे मी नाटकं फारशी पाहिली नाहीत, मात्र जी पाहिली ती जन्मात विसरणार नाही. पॅले द शाइयो हे प्रचंड नाट्यगृह आहे. सुमारे 2,500-3,000 माणसं तिथे बसतात. माझे 1,500 फ्रँक्सचे म्हणजे जवळजवळ 15 रुपयाचं तिकीट असूनही मी दुसऱ्या मजल्यावर होतो. या थिएटरात मी एक लॉरेन्झे शिओ नावाचं एक ऐतिहासिक नाटक पाहिलं. त्यातल्या मुख्य नायकाचं काम करणाऱ्या माणसाचा आवाज आज देखील माझ्या कानामध्ये घुमतो आहे. आपल्याकडल्या गणपतराव जोशांच्या आवाजाच्या ज्या कथा मी ऐकल्या होत्या त्या सर्वस्वी खऱ्या असल्या पाहिजेत याची मला खात्री पटली. मायक्रोफोन नव्हता तरीही ते प्रचंड नाट्यगृह त्या नटाच्या आवाजानं दुभंगून जाईल की काय असं वाटत होतं. एका उन्मत्त राजाचं काम तो करीत होता. त्याच्या गरजण्यात वादळाची शक्ती होती आणि एवढं असून कुठेही आरडाओरडा किंवा आक्रस्ताळीपणाचा अंशही नव्हता. आवाजाची जातच अशी असामान्य. ह्याच नाटकात एका प्रसंगात संघ नृत्य वजा प्रवेशात पात्रांच्या वेशभूषेच्याच रंगांच्या सावल्या रंगभूमीवर पडत होत्या. त्यातून साऱ्या रंगमंचावर नुसत्या रंगांचं वृंदवादन चालल्याचा आभास होत होता. मी डायरी ऑफ ॲन फ्रँकची फ्रेंच आवृत्ती देखील पॅरिसमध्येच पाहिली. ही नाझींच्या अमानुष राजवटीतील करुण कहाणी. 13-14 वर्षाच्या ज्यू पोरीनं अज्ञातवासात आपल्या आईबाबांबरोबर लपून छपून एका तळघरात राहताना ही रोजनीशी लिहिली आणि या पुस्तकाला जागतिक लोकप्रियता लाभली. मी ती डायरी इंग्रजीतून वाचलेली होती. ॲनचं काम करणाऱ्या पोरीनं प्रेक्षकांच्या काळजाचं पाणी पाणी केलं. तिनं आपल्या बाबाला ओ पापा म्हणून मारलेल्या केविलवाण्या हाका माझ्या कानात अजूनही घुमत आहेत. तिच्या बापाच्या अभिनयासारखा संयत अभिनय मला पुन्हा केव्हा पाहायला मिळेल कोण जाणे. या नाटकांनी माझी झोप घालवली. आणि त्यानंतर काही दिवसांनी पाहिलेल्या मार्सेल मार्सोच्या मुकाभिनयाच्या कार्यक्रमानं तर आपल्याला अभिनयातलं काही येतं या अहंकाराची संपूर्ण विकेट उडाली. तोंडातून एक शब्द नाही, केवळ मूक हालचाली आणि अभिनय यातून हा पठ्ठ्या प्रेक्षकांना 3-3 तास बांधून ठेवतो आणि त्यांना पोट फुटेपर्यंत हसवतो, रडवतो, अंतःकरणाला गुदगुल्या करतो आणि काळजाला बघता बघता हात घालतो. माईम हे फ्रेंचांचं वैशिष्ट्य आहे. दिनकर कामण्णासारखा दिसणारा हा माणूस सर्कशीतल्या विदूषकासारखा तोंडाला पांढरं लावून आणि अंगात घट्ट कपडे घालून येतो. ह्यानं मूकनाट्याचे अनेक प्रकार केले. विशेषतः डेव्हिड आणि गोलियातच्या कथेतला एक भाग अचाट होता. क्षणात माणूस दुसऱ्या क्षणी राक्षस बनवून हा स्वतःचाच 2 भूमिकातून पाठलाग करीत होता. मध्ये एक 3 फूट रुंदीचा पडदा होता आणि त्याच्या मागे जाऊन आला की राक्षस, तिथून पुन्हा पुढे आला की घाबरलेला माणूस. अशा फेऱ्या यांनी सुरू केल्या आणि त्या फेऱ्यांचा वेग इतका वाढला की शेवटी 2 माणसं धावतायत असा भास निर्माण झाला. याखेरीज एका हॉटेलातल्या वेटरचा आणि भोवतालच्या गिराईकांचा ह्या एका नटानं केलेला मुकाभिनय तर कमालीचा सुंदर होता. रंगभूमीवर एक खुर्ची देखील नसते, पण खुर्चीवर बसण्याच्या ह्या मार्सेल मार्सोने जितक्या तऱ्हा दाखवल्या त्यावरून ती बसणारी माणसं काय स्वभावाची होती हे दर्शन तर घडलंच, पण त्या खुर्च्यांची घडण कशी होती हे देखील ध्यानात आलं. या क्षेत्रातला हा महान कलावंत आहे. रंगभूमीवर नुसत्या गजांचे छोटेसे सेटिंग मांडून त्याच्या पलीकडे फक्त पाय प्रेक्षकांना दाखवून यानं एका तरुणीपायी झालेल्या खुनाची कथा केवळ पायांच्या हालचालींनी सांगितली आणि शेवटी तर गोगोलच्या सुप्रसिद्ध कोट या गोष्टीचं अर्ध्या तासाचं मुकनाट्य ह्यानं आपल्या सहकाऱ्यांबरोबर करून दाखवलं. मार्सेल मार्सोचे हात, पाय, बोट, भिवया, कान, डोळे हे अवयव बोलतात आणि ही भाषा इतकी प्रभावी आहे की शब्द नावाची गोष्ट दुबळी वाटते. वेताच्या छडीसारखं त्याचं शरीर वागतं आणि जीवनातील शेकडो अनुभव न बोलता सांगतं. मी या नटवर्याला मनातल्या मनात दंडवत घालून निघालो. जेमतेम 5-5.25 फूट उंचीच्या या नटाची अभिनयातली उंची आयफेल टॉवर एवढी आहे. पॅरिसमधला थंडीचा कडाका वाढत होता, पण व्यवहार थंडावले नव्हते.
माझे प्रोफेसर आंबेकर नावाचे मित्र सोरबा विद्यापीठात उच्च शिक्षण घेत आहेत. त्यांनी त्यांच्या विद्यार्थीगृहात जेवायचं निमंत्रण दिलं. पॅरिसमध्ये विद्यार्थ्यांना हॉटेलातून देखील सवलती आहेत. सिनेमा, नाटकं, प्रदर्शनं सगळे अर्ध्या दरात आणि वसतिगृहात तर कमालीच्या सवलती. एरवी ज्या जेवणाला 7,000 फ्रँक्स पडावेत ते जेवण 100-150 फ्रँकात, अगदी दारूसकट. सीते युनिव्हर्सिटीमध्ये निरनिराळ्या देशातल्या विद्यार्थ्यांसाठी त्या देशांनी वसतिगृह बांधून दिलेली आहेत. या इमारतींची रचना प्रत्येक देशाचं वैशिष्ट्य दाखवणारी अशी आहे. भोजनासाठी मात्र सारे विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र जमतात. 2 प्रचंड हॉल्समध्ये जवळजवळ हजार विद्यार्थी विद्यार्थिनींचं सहभोजन चालतं. थटका मस्करीला ऊत येतो. प्रत्येकानं काउंटरवर जाऊन आपल्या थाळ्या आणून टेबलावर मांडायच्या आणि जेवण संपल्यावर उचलून दुसऱ्या टोकाच्या काउंटरवर ठेवून द्यायच्या. आम्ही आंबेकरांचे पाहुणे म्हणून त्यांच्याबरोबर आत शिरलो आणि शापो शापो असा आवाज आला. हजारो काटे चमचे थाळ्यांवर वाजू लागले आणि बागेत पावाचे तुकडे हॉलमध्ये शिरणाऱ्या एका विद्यार्थिनीच्या दिशेने मारले गेले. त्या विद्यार्थिनींनी चटकन डोक्यावरची टोपी काढली तेव्हा कुठे हा पावांचा गोळीबार थांबला. या हॉलमध्ये शिरताना उघड्या डोक्याने शिरावं लागतं. डोक्यावर हॅट राहिली आणि जेवणाऱ्या मुलांचं लक्ष गेलं की शापो शापो म्हणजे हॅट हॅट असा आरडाओरडा होतो आणि हॅट काढीपर्यंत पावाच्या तुकड्यांचा मारा चालू राहतो. जेवण हे अगदी उजळ माथ्यानं करायचं कृत्य आहे हा या विद्यार्थ्यांचा सिद्धांत आहे. पण या रूढीची चतुर बाजूही एका विद्यार्थिनीनी लगेच चटकन दाखवून दिली. एखाद्या पोरीला आपल्याकडे सगळ्या विद्यार्थ्यांचं लक्ष वेधून घ्यायचं असेल तर ती मुद्दामच डोक्यावर हॅट नाहीतर निदान रंगीबेरंगी फुलाफुलांचा रुमाल तरी बांधून येते. कुणाच्या तरी त्या लक्षात येतं. शापो शापोचा आरडाओरडा होतो आणि 1000x2 डोळे चटकन तिकडे वळतात. हजारो तरुण तरुणी गप्पा गोष्टी थट्टा हितगुज चर्चा करीत त्या हॉलमध्ये दुपारी संध्याकाळी भोजनाला जमतात. त्याच इमारतीत विद्यार्थ्यांचं सुंदर थिएटर आहे. तिथे निम्म्या दरामध्ये उत्तमोत्तम फिल्म्स पाहतात, नाटकं करतात किंवा चांगल्या नटांची नाटकं पाहतात. तास दीड तास कुठल्या बागेमध्ये भटकत राहतात. आमचं जेवण आटोपून आम्ही हॉलच्या बाहेर आलो आणि थक्क झालो. बाहेर प्रचंड हिमवृष्टी चालू होती. माझ्या आयुष्यात मी पाहिलेला हा पहिला हिमसेक. सगळीकडे पांढरी शुभ्र जादू पसरलेली होती. त्यात भोवतालची ही शेकडो तरुण मंडळी. तासाभरात सगळीकडे हिमाचे थर साचले होते आणि कापसासारखे हिम पडत होतं. स्नो व्हाईट किंवा हिमधवल असा पांढऱ्या रंगाचा विशेष का मानतात ते हा हिमसेक पाहिल्यावर कळलं. हा या वर्षाचा पहिला हिमसेक. भोजनगृहातून बाहेर पडणाऱ्या तरुण तरुणींनी हिमाच्या गोळ्यांची आता फेकाफेक सुरू केली. त्यांच्या त्या अवखळ हिमसंग्रामात आम्हीही भाग घेतला. वयाची 10-15 वर्ष मागे पळाली. सारी बाग पांढरी शुभ्र झाली होती. पायऱ्यांवर, झुडपांच्या तुऱ्यांवर, कुंपणाच्या भिंतीवर साचलेलं हिम गोळा करून त्याचे लाडू वळायचे आणि लगाव. विद्यार्थिनींनी आपापल्या हॉस्टेलच्या गच्चीवर मोर्चे बांधले. तिथून बर्फाचे कुल्फी गोळे फेकायला सुरुवात केली आणि काही जणांनी अगदी समोरासमोर हल्ले सुरू केले. 2-4 गोळ्यांचा मारा खाल्ल्यावर ते हात नाजूक जितके दिसतात तितके नाहीत याची खात्री पटली. त्या रात्री 2-2:30 वाजेपर्यंत आम्ही हा नव्या हिमवृष्टीचा स्वागतोत्सव साजरा केला. पॅरिसमधल्या त्या रात्रीची सर त्या तथाकथित रम्य रात्रींना येणार नाही. फुलांच्या घोसासारखे तरुण तरुणींचे जिवंत घोस निसर्गाच्या दर्शनाने बेभान झालेले होते. गात्रे गोठवणाऱ्या शिशिराचं देखील इथे असं स्वागत होतं. तिथे वसंतागमनाच्या वेळी काय होत असेल. हळूहळू या शिशिराचं स्वरूप बरंच उग्र व्हायला लागलं. आदल्या रात्रीच्या त्या शुभ्र सौंदर्याचा दिवसाच्या रहदारीखाली चिखल झाला आणि मग पॅरिस शहरातलं आमचं हिंडणं काही काळ मुश्किल झालं. पॅरिस हे खरोखर नुसतं हिंडत राहायचं शहर आहे. सीनच्या काठी हिंडावं, निरनिराळ्या बुलवामधून प्रचंड वृक्षांची दुतर्फा सलामी घेत हिंडावं, मोमार्चच्या टेकडीवर हिंडावं इतकंच काय, पण गजबजलेल्या फुटपाथवरून देखील चालत चालत काफेत शांतपणे कॉफी किंवा शराब पीत बसलेल्या लोकांकडे पाहत पाहत हिंडावं. हे शहर म्हणजे खुलं प्रदर्शन आहे. टुरिस्टांसाठी छापलेल्या पत्रकातून तिथली स्थळं पाहत सुटणं म्हणजे पॅरिस बघणं नव्हे. पॅरिस घुटक्यानी पाहावं, वखवकलेल्या डोळ्यांनी पाहू नये. पॅरिसमधल्या मोटारींचा वेग अचाट असतो, पण सीनवरच्या अनेक पुलांपैकी एखाद्या पुलावर उभं राहून खालच्या केवरून सटक सटक बंदुकीच्या गोळ्यांसारख्या निसटणाऱ्या मोटारी पाहत बसायला देखील मजा येते. बाकी पॅरिसमध्ये भाषा येवो न येवो, एकदा आपल्याला पॅरिसच्या भुयारी रेल्वेची ओळख झाली की भीती नाही. लंडनच्या ट्यूबपेक्षा देखील पॅरिसची मेट्रो अधिक सोयीची आणि स्वस्त.
मुंबईला ज्याप्रमाणे एकेकाळी एका आण्यात 1.5 आण्यात म्युझियम ते खोदादात सर्कलपर्यंतचा प्रवास ट्रॅममधून करता येत असे, त्याप्रमाणे या मेट्रोतून 4-5 आण्यांचं तिकीट काढावं आणि कुठेही जाऊन यावं. विद्यार्थ्यांना यातही कन्सेशन. ही मेट्रो देखील कधी भुयारातून, कधी नदीच्या पुलावरून, तर कधी नदीच्या पाण्याखालून अशी नाना लीला करीत जाते. मात्र लंडनची ट्यूब अधिक ऐटबाज आहे. आतल्या आत स्टेशनं बदलताना फारसं चालावं लागत नाही. इथे तो ताप फार. थंडी वाढायला लागल्याबरोबर आम्ही प्रदर्शनं पाहायचा सपाटा लावला. लुव्र पाहिल्याखेरीज पॅरिस घडलं असं म्हणता आलं नसतं. ते जगद्व्याळ चित्रकला मूर्तिकला प्रदर्शन पाहिलं. मोनालिसाचं ते सुप्रसिद्ध चित्र पाहिलं. खुद्दांना तिच्या त्या स्मिताचं रहस्य उलगडलेलं नाही. कुणी म्हणतात ती स्त्री गरोदर आहे आणि त्या स्मितात तिचं तेही गुपित दडलेलं आहे. पण लिओनार्डोनं एका पाद्र्याचं चित्र काढलं आहे, त्याच्या देखील चेहऱ्यावर तशीच मुस्कुराहट आहे म्हणे. आता पाद्र्याचं गुपित कुठलं आणि मोनालिसाचं कुठलं? मी मोनालिसाला पाहणाऱ्या सरकत्या प्रेक्षकांकडे पाहत होतो. 4 इतर चित्रातच मोनालिसा बसली आहे, त्यामुळे बरेचसे लोक तिच्या पडून तसेच जातात. मग विचारतात, अहो मोनालिसा कुठे आहे? कुणीतरी त्यांना मागे खेचतो. मग चेहऱ्यावरचा भोटमपणा लपवीत ते म्हणतात, आहा हाऊ ब्युटिफुल. आम्ही चित्रकलेच्या बाबतीतला आमचा पराजय केव्हाच लिहून दिलेला आहे, त्यामुळे माझ्यावर तो प्रसंग कधीच आलेला नाही. जिथे बोडस मास्तरांनी माझ्या पुढे आपले हात टेकले तिथे लिओनार्डो कोण? मेमरी ड्रॉइंगच्या एका परीक्षेत मी 2 लांब आडव्या रेघा आणि बऱ्याचशा उभ्या रेघा मारून 5 मिनिटात त्यांच्यापुढे कागद धरला होता. मास्तर म्हणाले, काय काढलेस? शिडी, मी अभिमानाने म्हणालो. गधड्या, मग ती निदान उभी तरी काढायचीस. पण मास्तर, मी उभी शिडी भिंतीशिवाय कशी उभी राहील? माझी शंका. अरे तिरडीसारखी दिसते तुझी शिडी, त्याच्यावर एखाद्या माणसाला निजम आणि खालीली कैलासवासी बोडस मास्तर. लुव्र पाहताना माझ्या चित्रकलेची ही मरणगाथा मला आठवली. त्यानंतर मी तिथे अनेक मास्टरपीसेस पाहिली. त्या पीसेसच्या खालच्या मास्टर्सच्या सह्या वाचायच्या आणि वाह सुंदर असं म्हणून पुढे सटकायचं. पण काही जातीवंत रसिक मात्र अशा भारावलेल्या डोळ्यांनी त्या चित्रांकडे टक लावीत की त्या चित्रांहून मला तीच मंडळी प्रेक्षणीय वाटत. भगवंतापेक्षा मला भक्तच नेहमी आवडत आले आहेत. मात्र एका प्रदर्शनानं माझं अंतःकरण हेलावलं. नेपोलियनच्या समाधीजवळ नेपोलियनच्या वस्तूंचा संग्रह आहे. तत्कालीन पोशाख, शस्त्रसामुग्री वगैरे वगैरे गोष्टींचं ते प्रदर्शन आहे. त्यात नेपोलियनची शय्या आहे. सेंट हेलिना बेटातून ती इथे आणली. चहांचा पलंग, मच्छरदाणी आणि नेपोलियनची गादी, उशी, पलंगपोस. किती ठेंगणा होता हा नेपोलियन. एखाद्या शाळकरी पोराचा बिछाना असावा तेवढा हा बिछाना. त्याच्यापुढे उभं राहिलं की मात्र मन थरकतं, उदासतं. तिथून जवळच नेपोलियनची भव्य समाधी आहे. पायऱ्या उतरून खालच्या गर्भगृहात जावं लागतं. संगमरवराचं थडगं आहे आणि भोवती 14 विद्या अधोवदना सुंदरींच्या रूपानं संगमरवरात थिजून उभ्या आहेत. हे सारं दृश्य गंभीर आहे, मनाला चटका लावणारं आहे. पण त्याहूनही नेपोलियनच्या त्या थडग्याचं नाव अंतःकरण हलवतं. सम्राट नेपोलियनच्या या थडग्याला चिमण्या शिलेदाराची कबर म्हणतात. छत्रपती शिवाजी महाराजांना आपण शिवबा म्हणतो तसंच. हे नाव ऐकल्यावर एकदम पाणी डोळ्यामध्ये साचलं. या चिमण्या शिलेदारानं फ्रान्सला केवळ साम्राज्य नाही दिलं, खूप गोष्टी दिल्या. कायदा दिला, ज्ञानोपासनेची साधनं मोकळी करून दिली, कलांना उत्तेजन दिलं. फ्रेंचांचं या चिमण्या शिलेदारावर अपार प्रेम आहे, आपलं जसं शिवबावर आहे तसं. पॅरिसमधले 2 महिने कसे गेले कळलं नाही. आता परतीच्या प्रवासाचे वेध लागले. शेवटचे दिवस नुसतेच अमुक एक म्हणून न पाहता भटकण्यात घालवले. कॅसिनो, लिडो आणि अन्य करमणुकी यात घालवण्या इतके पैसेही जवळ नव्हते. पण त्याहूनही त्या आकर्षणापेक्षा केवळ पॅरिस शहराचं आणि त्या अजब फ्रेंच लोकांचं आकर्षण अधिक होतं. संध्याकाळी आर्क दू त्रियम्फच्या आसपास त्यात असल्या थंडीत हिंडायचं किंवा खोलीबाहेर भुरभुर पडणारा स्नो पाहत पॅरिसमधला आमचा फ्रेंड फिलॉसॉफर आणि गाईड माधव आचवलबरोबर गप्पा मारायच्या. हा कार्यक्रम सुरू झाला. म्हणजे पॅरिस शहरात राहण्याचं परकेपण एका भाषेचं अज्ञान सोडल्यास काहीसं संपलेलं होतं. ही भाषा सुंदरी मात्र अजिबात प्रसन्न झाली नाही आणि मी देखील तिची फारशी आराधना केली नाही. काही गोष्टी पुढल्या जन्मावर सोपवाव्या लागतात. पुढल्या जन्मी मात्र अस्खलित फ्रेंच बोलत पॅरिसमध्ये हिंडायची इच्छा आहे. मग मी अगदी फ्रेंच माणसाच्या आयटी त्या शॅम्पेनसारख्या भाषेत द्राक्षांविषयी बोलेन. औंदा पाऊस पडेल का?
ही जशी आपल्या देशातल्या माणसाची चिंता, त्याप्रमाणे फ्रेंच माणसाची एकच चिंता म्हणजे यंदा द्राक्षांचे मळे फुलतील का. मूल जन्माला आलं म्हणजे त्याच्या नावाची एक शॅम्पेनची बाटली तळघरात राखून ठेवली जाते आणि त्याच्या लग्नाच्या वेळी ती उघडली जाते. वयाच्या बाबतीत मदिरा आणि मदिराक्षी यांचं प्रमाण व्यस्त. एक जुनी तितकी जास्त गुणकारी तर दुसरी जाऊ दे. हा द्राक्षांचा विषय ये देशीची एक शोणी उपयोगाचा नाही. फ्रान्समधल्या त्या द्राक्ष संस्कृतीतून परत आपल्या रुद्राक्ष संस्कृतीत यायची तयारी सुरू झाली. फ्रेंचांची द्राक्ष आंबट आहेत म्हणणं हेच सगळ्यात उत्तम. एका संध्याकाळी आम्ही पॅरिसमध्ये आलो. तशाच एका संध्याकाळी पॅरिसमधून निघून गेलो. पॅरिसवर त्याचा काय परिणाम होणार होता. सीन नदी वळणावळणानी तशीच वाहत होती. त्या नदीच्या मध्ये एका मत्स्याकृती बेटात नॉत्रदामचं भव्य चर्च झळकून गेलं आणि पाहता पाहता आयफेल टॉवर ढगांखाली कायमचा झाकला गेला. हे पॅरिस आमच्याशी मनमोकळं करून मात्र बोललं नाही. विलासी पॅरिस न परवडणारं, व्यासंगी पॅरिस न समजलेलं आणि कलासक्त पॅरिस ठाई ठाई कोड्यात टाकणारं. त्यामुळे पॅरिस सोडताना मी मनात कुठेतरी दुखावला गेलो होतो. एखाद्या सुंदर कादंबरीची पहिली आणि शेवटची पानं सुटून हरवलेली असावीत आणि हाती आलेल्या मधल्या मधल्या प्रकरणांनी चटक लावावी, तशीच ह्या अचाट शहराने आम्हाला चटक लावली. आमचं विमान लंडनच्या दिशेने प्रचंड धुक्यातून ढगांमधून वाट काढत होतं. हवा विलक्षण खराब होती. 2-3 वेळा लंडनच्या विमानतळावर उतरायचा प्रयत्न झाला. शेवटी तो विमानतळ सुरक्षित नाही असं कळलं आणि चांगलं लंडनच्या माथ्यावर आलेलं आमचं विमान लंडनपासून दूर असलेल्या गॅटविकच्या विमानतळावर उतरलं. या लहानशा विमानतळावर अगदी पंढरीची यात्रा जमली होती. धुकं तर इतकं घट्ट होतं की 2 हातांवरचं माणूस दिसत नव्हतं. आम्ही विठ्ठला पांडुरंगा म्हणत उतरलो आणि लंडनला जाणाऱ्या आगगाडीत बसलो. 2-2.5 तासांनी घरी पोहोचलो आणि रात्री टेलिव्हिजनवर बातमी पाहिली. आमच्या मागून तासाभरातच आलेलं तुर्कस्थानी शिष्टमंडळाचं विमान गॅटविक एअरपोर्टवर कोसळून 2-4 माणसं सोडून बाकीची जागच्या जागी ठार झाली होती. गॅटविक एअरपोर्टवर मृत्यूनं जबडा पसरला होता. या विमानावर पडायचा तो हात त्या विमानावर पडला. आपण नाही का चटणीकडे हात नेतो आणि पापडाचा तुकडा मोडून तोंडामध्ये टाकतो. माझ्या छातीत उगीचच धडधडलं आणि नकळत माझ्या एका भाबड्या हितचिंतकानं माझ्या सुटाच्या खिशात टाकलेल्या देवाच्या अंगाऱ्याच्या पुडीची आठवण झाली. त्यावेळी त्याचं हसूनही आलं. आता मात्र येतं.